हिवाळा म्हटलं की बाजारामध्ये भरपूरशा पालेभाज्या अवेलेबल असतात। नमस्कार मंडळी, मी कांचन किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत अशी आंबट चुक्याची भाजी। तिथं आंबट चुका घेतला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, नंतर मी कापून घेणार आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण आहे, त्याचबरोबर शेंगदाणे आणि चणा डाळ मी भिजत घातलेली आहे। चांगली 2-3 तास चणा डाळ ते भिजत घालायची आहे, म्हणजे छान सॉफ्ट होते। आता कुकर गरम केलेला आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची, त्याचबरोबर टाकणार आहे लसूण। बारीक चिरलेला लसूण वापरलेला आहे, कारण ही भाजी आपण नंतर चांगले फेटून घेणार आहे। त्यामध्ये आपले हिरवी मिरची पण छान क्रश होईल आणि थोडेसे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता हिरवी मिरची आणि लसूण थोडं चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मी टाकत आहे आंबट चुक्याची भाजी। आता ही भाजी ऑलरेडी थोडीशी आंबटच असते आणि व्यवस्थित तेलावर हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता त्यात टाकत आहे चना डाळ आणि शेंगदाणे, जे आपण आधी भिजवून घेतलेले होते। मिक्स करायचं आहे। त्यात टाकायचं आहे पाणी आणि कुकरला आपण आता डाळीच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। चवीनुसार मीठ पण लगेच मी ॲड केलं आहे, थोडीशी हळद आणि धना जिरा पावडर। आणि आता कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता 2 शिट्ट्यामध्ये आपली भाजी परफेक्ट अशी शिजते, तुम्ही इथे बघू शकतात। त्यानंतर आपण आता ही भाजी व्यवस्थित स्मॅश करणार आहोत। त्याच्यामध्ये त्यामध्ये टाकणार आहे एक 4 ते 5 चमचे चणा डाळीचं पीठ, यानी की बेसन। ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे विस्करने। व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ पण छान यामध्ये मिक्स होईल। थोडं गरम असतानाच करायचं आहे, पूर्ण थंड झाल्यावर करायचं नाही। हे गरम असताना चणा डाळीचं पीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं, एक पण गुठळी आपल्याला नको आहे। आता तडका देणार आहे। तडक्यामध्ये मी टाकत आहे राई आणि जिरं, त्याबरोबर टाकणार आहे लसूण। थोडेसे फ्राय केलेले शेंगदाणे, वाटलं तर टाकू शकता, स्किप पण करू शकता, मला पर्सनली आवडतात म्हणून मी ॲड केलेले आहे। मस्त फोडणी रेडी करून घ्यायची आहे। त्याबरोबर टाकत आहे हिरव्या मिरच्या, आधी आपण फोडणीत पण मिरच्या टाकल्या होत्या, त्यामुळे इथे टाकताना थोडीशी काळजीने मिरच्या टाका, तर भाजी तिखट होऊ शकते। तर फोडणी पण रेडी झाली आहे। जी भाजी आपण आता चणा डाळ टाकून व्यवस्थित मिक्स केली होती, ती उकळून घेतली होती। आता त्यामध्ये मी टाकत आहे आपला तडका। आता इथे परफेक्ट अशी आंबट चुक्याची भाजी रेडी आहे। बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर एक नंबर लागते। गरम गरम भाताबरोबर गरम गरम भाजी। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, वाटलं तर तुम्ही थोडंसं गूळ किंवा साखर पण इथे ॲड करू शकता। इथे आंबट चुक्याची भाजी रेडी झाली आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।